जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे. त्याच्या वेगवेगळ्या बैठका होत आहेत. मात्र जुन्नरच्या मुख्य रस्त्यावर पाणी साठून पर्यटकांच्या अशा पद्धतीनं स्वागत होतंय का? पाणी साहेब, आज आपण नारायणगावमध्ये राज्यमार्गावर उभे आहे आणि राज्यमार्गावरील या ठिकाणी नारायणगावच्याच असणाऱ्या लगत या ठिकाणी आपण भाजी बाजार भरतो. या ठिकाणी हे साठलेलं पाणी, हे खरं सांगायचं झालं तर नारायणगावच्या PWDच्या अखेरीचा हा रस्ता येतो आणि गेल्या 2-4 दिवसापासून तालुक्यामध्ये अनेक मिटिंगा होतात आणि पर्यटन तालुक्याच्या ज्या मिटिंगा आहेत त्या मिटिंगावरून हाच खरा पर्यटन तालुका बनावा लागेल. कारण या ठिकाणी पर्यटनाच्या मिटिंगा घेत असताना सर्व नागरिकांना, खरं म्हटलं तर सर्व पक्षांना, प्लस पक्षाच्या नेत्यांना, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, या ठिकाणी शिवसेना असेल, या ठिकाणी उभाटा गट असेल, काँग्रेस पार्टी, या सर्वांना विचारात घेऊन जर या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टी असेल, या सर्वांनी जर एकत्र विचारात घेऊन तालुक्याचा आराखडा बनवला, निश्चितपणे आपल्याला अशी वेळ येणार नाही. कारण आराखडा बनवत असताना ठराविक नेत्यांना, ठराविक कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि चुकीचा आराखडा किंवा रस्त्याचं काम करीत असताना फक्त आपल्या जवळच्या नेत्याला बोलवायचं, त्यामुळं केलेला हा चुकीचा आहे. त्यामुळे ह्या रस्त्यामध्ये पाणी साठलेलं आहे. खरं म्हटलं तर आज जे आम्ही आधी या ठिकाणी आंदोलन केलं, याच्यासाठी केलं होतं का जो तालुक्याचा पर्यटन आराखडा बनवायचा आहे, तो आराखडा बनवत असताना सर्वांना एकत्रित बोलवा, सर्वांचे यामध्ये विचार घ्या, सर्वांची मतं आपण नोंदवा, त्यानंतर त्याचा निर्णय घ्या. चुकीची मतं नोंदवली गेल्यात, चुकीच्या माणसांचं ऐकल्यामुळं तालुक्यामध्ये अशा घटनांना सामोरे जावं लागतं. या ठिकाणी खरं म्हटलं तर जुन्नर तालुक्यातील जनतेला हे भोगावं लागणार आहे आणि याचा सर्वस्वी जबाबदार अजितदादा पवार आणि ह्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत. त्यांनी आजच जी मिटिंग घेतली ही चुकीची होती आणि त्यांचा आम्ही सकाळी निषेध केला आहे. पुन्हा एकदा पाण्यामध्ये लोकांच्या वतीने मी निषेध करीत आहे. राज्यमार्ग ना बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच,
पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.